नळातून पाणी की आजार. कुरखेड्यात दूषित पाणी पुरवठ्यावर नागरिकांचा संताप. स्वच्छ पाण्यासाठी नगरपंचायतला अंतिम इशारा. कुरखेडा प्रतिनिधी 8 जुलै 2026 रोजी कुरखेडा शहरातील नागरिकांना अनेक वर्षापासून होत असलेल्या गढूळ, दूषित आणि अस्वच्छ पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाने अखेर जनआक्रोशाचे रूप धारण केले आहे. स्वच्छ पाण्याचा पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, उपकार नाही, अशी ठाम भूमिका घेत शहरातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला सविस्तर निवेदन देत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष नगरपंचायत कुरखेडा यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांना नळाद्वारे गढूळ व दूषित पाणी पुरवठा केला जात असून वारंवार तक्रारी करूनही या गंभीर समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यात आलेले नाही. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे निवेदन ईश्वर ठाकूर, अनापुरे, दीपक धारगाये, हेमंत नरोटे, चेतन मेहत, शेहजाद हाशमी, एजाज शेख, भावेश मुंगनकर आणि गोलू चांदेकर यांनी कुरखेडा शहरातील नागरिकांच्या वतीने सादर केले. कुरखेडा शहरातील स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता केवळ नागरिकांची तक्रार राहिलेली नसून तो सार्वजनिक आरोग्याशी निगडीत गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन या प्रश्नांवर किती तातडीने आणि प्रभावीपणे निर्णय घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.